नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. डब्यात आज काय नवीन ही टिफिन सिरीज आपण चालू केलेली आहे. तर याच्यामध्ये आज आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत आणि बटाटे आपण स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी ठेवणार आहोत. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण त्याला माती वगैरे लागलेली असते आणि थोडा वेळ आपण पाण्यातच भिजत ठेवणार आहोत. आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेणार आहोत. विळीवरती असे पातळ काप करायचे. हे पहा असे. आणि हे बटाट्याचे काप कापले की पाण्यामध्येच ठेवायचे. बटाट्याच्या काचऱ्या सर्व आपण कापून घेतलेल्या आहेत. आता आपण हे पाण्याने धुवून घेऊयात. बटाट्याचे काचऱ्या आपण धुवून घेतलेले आहेत सर्व आणि पुन्हा याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. सर्व बुडतील अशी आपण याच्यात पाणी ठेवायचं. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. भाजीची तयारी मी अशी करून घेतलेली आहे. 2 ते 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचे त्याला छेद दिलेले आहेत असे. भाजीमध्ये अशा उभ्या मिरच्या टाकल्या ना त्या खाण्यासाठी सुद्धा छान होतात. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. मोहरी 1 टीस्पून. मोहरी चांगली तडतडली की जिरं 1 टीस्पून आणि याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून घेऊयात. पण लो ते मीडियम गॅसवरती आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर आणि मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात. कांदा परतत आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात. तेल टाकून घेऊयात थोडंसं, म्हणजे मग कांदा आणि टोमॅटो चांगला परतून होईल. त्यामध्ये मिरची टाकून घेऊयात, म्हणजे कांदा आणि टोमॅटो याच्याबरोबर मिरची सुद्धा चांगली परतून होईल. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. मीठ टाकून घेऊ. 4 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ कांद्यामध्ये टाकलं ना की कांदा सुद्धा पटकन परतून होतो, त्याच्यासाठी आपण अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे. हळद अर्धा टीस्पून. लाल तिखट आपण 2 टीस्पून टाकून घेतलेला आहे. मटन मसाला 2 टीस्पून. कांदा लसूण मसाला 2 टीस्पून. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. आणि चिरलेल्या बटाट्याच्या काचऱ्या आहेत ना त्या अशा पाणी निथळून याच्यामध्ये टाकून घेऊयात. याच्यावरती आपण एक प्लेट टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. हे पाणी गरम झालं की ते भाजीमध्ये ओतायचं, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजून होईल. हे गरम पाणी झालेलं आहे. त्याला आपण पाणी टाकून घेऊयात. गरम पाणी टाकायचं.
एवढं पाणी ओतलं ना की याच्यामध्ये भाजी बरोबर शिजून होईल पहा. पुन्हा याच्यावरती प्लेट ठेवायची. आता पुन्हा याच्यावर पाणी नाही ओतायचं, तेवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून होणार आहे. आता आपण भाजी शिजून घेऊयात. भाजी अजून शिजलेली नाहीये, फक्त वरची वर अशी हलवून घ्यायची वर खाली करून आणि पुन्हा प्लेट ठेवून शिजायला ठेवायची. भाजी शिजलेली आहे. आता तुम्हाला भाजी कितपत ओलसर पाहिजे तशी तुम्ही भाजी ठेवा. जर सुक्की पाहिजे असेल तर पाणी आटून घ्या, नसेल तर इथं गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकलं ना खूप छान चवीला भाजी लागते. बटाट्याच्या काचऱ्या ही भाजी आपली तयार झालेली आहे. हे पहा, मस्त अशी शिजलेली पण आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.